नमस्कार, माझे नाव वैभव प्रकाश बुट्टे आहे आणि आज मी एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस EDA विथ पांडाज या विषयावर सादरीकरण करणार आहे. पांडाज सोबत EDA का महत्वाचे आहे? कोणता तरी डीप लर्निंग किंवा मशीन लर्निंग मॉडेल तयार करण्यापूर्वी आपण प्रथम डेटा समजून घेतला पाहिजे आणि साफ केला पाहिजे. जर डेटा सेट गोंधळलेला असेल किंवा त्यात मूल्ये गहाळ असतील तर मॉडेल अचूक परिणाम देऊ शकणार नाही. उदाहरण जेवण बनवण्यासारखे समजा. जर तुमचे घटक खराब झाले किंवा अव्यवस्थित असतील तर रेसिपी कितीही चांगली असली तरी अन्नाची चव चांगली लागणार नाही. त्याप्रमाणेच योग्य डेटा विश्लेषण आणि साफसफाईशिवाय आमचे मशीन लर्निंग मॉडेल चांगले काम करणार नाही. तर पांडाजमध्ये EDA म्हणजे काय? EDA किंवा एक्सप्लोरेटरी डेटा विश्लेषण अर्थपूर्ण अंतर्दृष्टी करण्यासाठी डेटा एक्सप्लोर करते, सारांशित करते आणि दूर्यमान करते ही प्रक्रिया आहे. पांडाज ही एक पायथॉन लायब्ररी आहे जी बिल्ड इन फंक्शन ही प्रक्रिया सोपी करते. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये ही समाविष्ट आहे. डेटा इन्फो सह डेटासेट स्ट्रक्चर पाहणे, वर्णन वापरून वर्णनात्मक आकडेवारी तयार करणे, ड्रॉप ना किंवा नल ना वापरून गहाळ मूल्ये हाताळणे, ग्रुप बाय वापरून डेटाचे गट गट एकत्रीकरण करणे, कोर वापरून व्हेरिएबल्स मधील संबंध तपासणे. उदाहरण जर तुमच्याकडे वय आणि गुण असलेला विद्यार्थ्यांचा डेटासेट असेल तर पांडा आपला सरासरी गुण पटकन दाखवू शकतो, गहाळ वय शोधू शकतात आणि अभ्यासाचे तास आणि कामगिरी यांच्यातील संबंध देखील शोधू शकतात. पांडाज सोबत EDA कसे काम करते? वर्कफ्लो सह या चरणाचे अनुकरण करते. डेटा लोड करा, रीड CSV किंवा रीड एक्सेल वापरून आयात करा. डेटा तपासा, पंक्ती आणि स्तंभ माहिती पहा. डेटा सारांश करा, आकडेवारी आणि वितरण तयार करा. स्वच्छ डेटा, गहाळ मूल्ये आणि डुप्लिकेट हाताळा. नातेसंबंध एक्सप्लोर करा, ग्रुप बाय वापरून नातेसंबंध एक्सप्लोर करा. व्हिज्युअलायझेशन पांडाज, मॅटप्लॉटलिब किंवा सीबॉन सह प्लॉट तयार करा. उदाहरण विक्री डेटासेट लोड करा, काही किमती गहाळ आहेत का ते तपासा. प्रत्येक प्रदेशातील सरासरी विक्रीची गणना करा आणि नंतर व्हिज्युअलायझेशनसाठी निकाल प्लॉट करा. पण पांडाज सोबतच्या EDA ला ही काही मर्यादा आहेत. हे संरचित सारणीबद्ध डेटासाठी सर्वोत्तम कार्य आहे. खूप मोठा डेटा हाताळणे कठीण आहे कारण त्याची मेमरी जास्त असते. प्रगत लायब्ररीच्या तुलनेने व्हिज्युअलायझेशन पर्याय मूलभूत आहेत. अंतर्दृष्ट मिळवण्यासाठी व्हॉल्यूम अर्थ लावणे महत्वाचे आहे. मोठा डेटा विश्लेषण पायस्पार्क किंवा SQL सारखी साधने अधिक योग्य आहेत. निष्कर्ष शेवटी पांडासोबत EDA हे मशीन लर्निंग मधील एक महत्वाचे पहिले पाऊल आहे. ते आपल्या चांगल्या मॉडेल तयार करण्यासाठी डेटासेट स्वच्छ करण्यास, समजून घेण्यास आणि तयार करण्यास मदत करते. पुढे पहा. आधुनिक व्हिज्युअलायझेशन टूल्स आणि मोठा डेटा फ्रेमवर्कसह पांडा एकत्र केल्याने EDA आणखीन शक्तिशाली बनू शकते.